This is the start. इतर सुरुवात. चिंतन लोकल ऍक्शन ग्लोबल सगळ्या प्रश्नांचे हे सोल्युशन करूया मिळून शुभारंभ नवा. विकसित भारताचा ध्यास हवा. दिस इज इंडिया, हा भारत प्राण माझा. घ्या भरारी आकाशा पलीकडे, नव्या भारताची नवी ओळख मिळे. घ्या भर. नमस्कार, माझे सर्वांना नमस्कार. आणि आमच्या प्रोजेक्टचे नाव सुवर्ण मध्य शेती. कधी विचार केला आहे का अशी शेती जिथे खर्च कमी होतोय, उत्पन्न जास्त मिळतंय आणि आपली जमीन अधिकच सुपीक होत चालली. ऐकायला एका स्वप्नासारखं वाटतंय ना, परंतु भारतातल्या लहान शेतकऱ्यांसाठी हे एक वास्तव ठरू शकतं. तर आज आपण अत्यंत व्यावहारिक आणि क्रांतिकारी विषयाबद्दल बोलणार आहोत. तर सर्वप्रथम सुरुवात करणार आहोत शेतकऱ्यांपुढील एका मोठ्या आव्हानाची, त्यानंतर सुवर्ण मध्य शेती. कोणत्याही सोल्युशनवर जाण्याआधी प्रॉब्लेम काय आहे हे समजावून घेणे अत्यंत महत्त्वाचे. तर चला, भारतीय शेतीसमोरील सर्वात मोठे आव्हान काय आहे तिथूनच सुरुवात करू. याचं उत्तर ना आपल्याला भारताच्या 85% शेतकऱ्यांच्या आयुष्यातून मिळते. जरा विचार करा, हे सगळे लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. त्यांची मदार फक्त एका पिकावरच हा एक खूप मोठा जुगार आहे आणि यामध्ये धोका फार जास्त आहे. जरा इमॅजिन करा, जर हवामानात बदल झाला किंवा एखादी कीड आली आणि सगळं पीक गेलं, तर वर्षभराची मेहनत कमाई सगळी व्यर्थ जाते. तर या दुष्टचक्रातून बाहेर कसं पडायचं याचं उत्तर कोणत्याही एका टोकात नाही. ते आहे एका बॅलन्समध्ये, एका संतुलनात, ज्याला आपण सुवर्ण मध्य म्हणू शकतो. ही व्याख्या आपल्याला एक खूप सोपी परंतु खूप महत्त्वाची गोष्ट सांगते. ती म्हणजे आज आपल्या गरजा अशा प्रकारे भागवा की पुढच्या पिढ्यांच्या वाटेचं काही कमी झालं नाही पाहिजे. त्यांच्या क्षमतेशी कोणतीही तडजोड व्हायला नको. हाच आहे खरा बॅलन्स. म्हणजे बघा, आपल्याला पूर्णपणे केमिकल फार्मिंग किंवा पूर्णपणे ऑर्गॅनिक या दोन्हीमध्ये अडकून राहायला नकोय. खरं तर स्मार्ट आणि उत्तम मार्ग आहे तो म्हणजे या दोन्हींच्या मिश्रणात. जिथे गरज आहे तिथे तंत्रज्ञान वापरायचं आणि निसर्गाचा हात सोडून द्यायचा नाही. चला तर मग या सुवर्ण मध्य सिद्धांताचं एक उत्तम उदाहरण, प्रॅक्टिकल उदाहरण बघूया. आणि ते आहे एकात्मिक शेती पद्धत, किंवा आपण त्याला ओळखतो इंटरग्रेटेड फार्मिंग सिस्टीम, म्हणजे IFS. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेताला ही पद्धत एका मोठ्या कुटुंबासारखं बनवते, जिथे प्रत्येक सदस्य म्हणजे तुमची पिकं, जनावरं, मासे सगळे एकमेकांना मदत करतात, एकमेकांची काळजी घेतात. आणि मग काय होतं, बाहेरून मदत घ्यायची गरज कमी होते आणि आपली शेत स्वयंपूर्ण होऊ लागतात. जरा या चित्राकडे बघा. हे आहे IFSचं हृदय. इथे काहीच कचरा नाही, काहीच वाया जात नाही. कोंबड्यांची विष्ठा थेट माशांचं खाद्य बनते. जनावरांना शेणातून पिकांना उत्तम खत मिळतं आणि पिकांचे उरलेले अवशेष जनावरांचा चारा बनतात. हे एक परफेक्ट क्लोज लूप सिस्टीम आहे, एक स्वयंपूर्ण चक्र, जिथे प्रत्येक गोष्ट शेताच्या आतच फिरते आणि पुन्हा कामी येते. या डिझाईनमधल्या 2 जबरदस्त आयडिया बघूया. 1. कोंबड्यांची विष्ठा ही थेट तलावात पडते, म्हणजे झालं, माशांसाठी मोफत आणि पौष्टिक खाद्य तयार. 2. पिकांचे अवशेष जनावरांना चारा म्हणून दिले जातात आणि जनावरांचे शेण पुन्हा पिकांना खत म्हणून कामी येतं. याचा सरळ अर्थ काय, बाहेरून महागडं खाद्य आणि खत आणण्याचा खर्च वाचला, तो जवळजवळ शून्यावर आला. स्मार्ट एकात्मिक व्यवस्थापन प्रणालीचे ऑपरेटिंग सॉफ्टवेअर आपण पाहणार आहोत. INM आणि IPM बाह्य खर्च कमी करण्यासाठी वापरतात. INM जमिनीच्या पोषणाचे व्यवस्थापन करण्यासाठी INMचा वापर करतात. IPM कीड नियंत्रणाचे स्मार्ट व्यवस्थापन करण्यासाठी IPMचा वापर करतात. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की IPM आणि INM म्हणजे काय? तर एकात्मिक कीटक व्यवस्थापनामध्ये जैविक घटकांवर नियंत्रण ठेवण्याचे काम नैसर्गिक शिकारी कीटकांचा वापर करतात. या अभ्यासक्रमाचा फायदा काय? तर अभ्यासातून असे निदर्शनास आले की IPM वापरल्याने कीड नियंत्रणाचा खर्च तब्बल 30 ते 40% कमी होतो आणि घट काहीच नाही होत. आणि अशाच प्रकारे INM काम करते. यात आपण शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट यासारखा सेंद्रिय खते वापरतो. या सर्व संकल्पना ऐकायला फार छान वाटतात, परंतु असा प्रश्न निर्माण होतो
की एका लहान शेतकऱ्याच्या शेतात हे मॉडेल प्रत्यक्षात कसं दिसेल, तर एका चार्टच्या मदतीने आपण समजून घेऊयात। अर्धा हेक्टर आणि 1 हेक्टर अशी 2 मॉडेल्स दिलेली आहेत। हा चार्ट बघितल्यावर आपल्याला असं समजतं की लहानातला लहान शेतकरी सुद्धा या पद्धतीने शेती करू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक शेतकरी आपल्या शेती जमिनीनुसार, वातावरणानुसार आणि गरजेनुसार यात बदलही करू शकतो। हाच एक फायदा आहे या पद्धतीचा। तर मग चला बघू की याची सुरुवात कशी करायची। एवढी सगळी मेहनत करायची, मग याचा फायदा काय आणि याचा रिझल्ट कसा मिळेल, तर चला बघूयात भविष्यासाठीची शेती आणि त्यातून मिळणारे फायदे। थोडक्यात सांगायचं झालं तर एकात्मिक शेती म्हणजे काय, तर एकात्मिक शेती ही एक असं पॅकेज आहे ज्यातून उत्पन्न हे विविध स्रोतांमार्फत मिळतं आणि खर्चही कमी लागतो। आता पीक काढत असताना आपण विविध रासायनिक खतांचा वापर करतो, त्यामुळे खतांचा वापर कमी झाला की खर्चही कमी होतो आणि जमिनीची सुपीकता वाढते। खरं तर यामध्ये शेतकरी, पर्यावरण आणि जमीन या तीनही घटकांचा फायदा आहे आणि एक विन 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 सिच्युएशन तयार होते। शेतीला परिसंस्था म्हणून ओळखणे एका शाश्वत भविष्याची गुरुकिल्ली आहे का?